राम गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमः परमहंसास्वादित चरण कमल चिन्म करंदाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसे यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे। ॐ वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखातरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमघसंहतिसिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पुण्डलीकवरदाहरिविठ्ठल श्रीज्ञानदेव गोपालकृष्ण भगवान की जय। शौनक उवाच अश्वत्थाम्नोपसृष्टेन ब्रह्मशीर्ष्णोर तेजसा उत्तराया हतो गर्भ ईशेना जीवितः पुनः। श्रीमद्भागवताच्या प्रथम स्कंदातली कथा आपली चालू आहे आणि आपण चिंतन असं केलं की कौरव पांडवांच्या युद्ध प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्याकडून सारथ्य कर्म करण्याकरता अर्जुनाचं उपस्थित झाले. भगवंताने ते युद्ध पांडवांना जिंकून दिलं. पांडवांचं राज्य स्थापन झालं. धर्मराजाच्या अंतःकरणाला एवढं युद्ध माझ्यासाठी झालं अशा पद्धतीची जी शंका आली होती त्या शंकेच्या निवृत्तीसाठी भगवंताने त्यांना भीष्माचार्याच्या मुखातून काही तत्वोपदेश घडवला. भीष्माचार्याला अंतकाळी देवाने दर्शन दिलं. भीष्माचार्य ब्रह्मलीन झाले आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा काही दिवस पांडवांच्या इथं राहिले आणि त्याच्यानंतर भगवंताचं द्वारकेला गमन झालं. द्वारकेला जाताना धर्मराजाने देवाच्या रक्षणाकरता वगैरे काही व्यवस्था देण्याचा विचार केला. त्याच्यानंतर भगवान द्वारकेला आले. द्वारकेमध्ये देवाचं उत्तम स्वागत झालं. भगवंताने सुद्धा सर्व लोकांना यथोचित अशा पद्धतीचं समाधानकारक असं वर्तन केलं आणि भगवान आपल्या घरात आले. माता पित्याला भेटले. राणीवासात आले. सगळ्या राण्यांनी भगवंताच्या द्वारकेतून निघून जाण्यापासून सांभाळलेल्या सगळ्या व्रताची समाप्ती करून पुन्हा गृहस्थाश्रमाचं जीवन सुरू केलं आणि परमात्मा सगळ्या राण्यांच्यासह एवढे संसारात रमल्याचा भाव दाखवायला लागले की जणू काही एक अत्यंत ग्रहासक्त मनुष्य आहे. अगदी संसारामध्ये आसक्त असलेला मनुष्य जसा वागावा तशा पद्धतीचं वर्तन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुरू केलं. इथपर्यंतचं चरित्र आपण काल पाहून आलो. त्याच्या पुढचा विषय आपल्याला आता प्रथम स्कंदातला पाहत आपल्याला दशमस्कंधापर्यंत आज जाण्याचा विचार आहे. बरं का, जाऊ आता जसं जमलं तसं आपण चरित्र पाहत जाऊ. आता नुसतं चरित्र सांगतो, विचारामध्ये काही गुंतण्याचा माझा विचार नाही. आता बघू काय होतं ते, भगवान काय करतो ते, कारण का सगळं देवाच्या हातात आहे, आपल्या हातात काही नाही हे नक्कीच आहे. पुढचा विषय असा आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला गेले आणि इकडं उत्तरेची प्रसूती झाली. उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन भगवंतांनी ज्या गर्भाचं रक्षण केलं होतं तो गर्भ जन्माला आला. जन्माला आल्यापासून तो गर्भ जो रडायला लागला त्याचं रडं काही शांत होईना. त्याला शांत करण्याकरता वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे उपाय केले गेले. राजवैद्याला बोलावलं गेलं, तांत्रिकांना बोलावलं गेलं, सगळ्यांना प्रकृती दाखवली, सर्वांनी आपापले उपचार केले, पण पोराचं रडं काही शांत होईना. ते मग भगवान हे रडं शांत होत नाही हे पाहिल्याच्या नंतर धर्मराजाने सांगितलं की नाही आपल्याला दुसरा कोणता आधार नाही, भगवंताला इथं पाचारण करण्याशिवाय आपल्याला गती नाही असा विचार करून शेवटी धर्मराजाने देवाचा धावा केला. भगवान द्वारकेतून धावत आले. आल्याबरोबर देवाने विचारलं कशा करता मला बोलावलं नाही. म्हणे उत्तरेला संतती झाली, मुलगा झाला. चांगलं झालं म्हणे, उत्तरेला मुलगा झाला, बरं झालं, तुमच्या वंशाला अंकुर निर्माण झाला. पण उत्तरा प्रसूत झाली एवढ्या करता आम्हाला पेढे नुसते द्याय करता तिथून इथपर्यंत बोलवायचं काही कारण नव्हतं. द्वारकेत पेढे आले असते,
आम्ही सगळ्यांनी आनंदाने खाल्ली असते, मला कशाला इथं बोलावलं. धर्मराजाने सांगितलं, म्हणजे देवा ते पोरगं जन्मल्यापासून जे रडायला लागलं त्याचं रडं शांत होत नाही. आमच्या कुठल्याही संकटामध्ये तुमच्याशिवाय आम्हाला दुसरा कोणी त्राता नाही, म्हणून आम्ही तुम्हाला पाचारण केलेलं आहे. बघा म्हणे त्या लेकराचं काय झालं ते. भगवंताला पाहण्याकरता भगवंताने त्या मुलाला पाहण्याकरता त्या सूतिकागृहामध्ये गमन केलं. तिथं जाऊन भगवंताने उत्तरेच्या समोरचं ते लेकरू पाहिलं. देवाकडं या लेकराने पाहिल्याबरोबर या पोराचं रडणं शांत झालं. कारण ते लेकरू जन्माला आल्यापासून बघत होतं की गर्भात ज्यानं माझं रक्षण केलंय, बाहेर आल्याच्या नंतर माझ्या रक्षणाकरता तो कुठे इथे दिसतो का, हे ते पोरगं परीक्षा करून पाहत होतं. म्हणे दिसला नाही भगवान म्हणून तो रडत होता. माझा रक्षक इथं दिसत नाही, माझा रक्षक इथं दिसत नाही म्हणून त्याचं रडणं चालू होतं. आणि देवाला पाहिल्याबरोबर त्याचं रडणं शांत झालं. माझा रक्षक इथेही आहे, आतून ज्यानं माझं रक्षण केलं, बाहेरच्या रक्षणाकरता सुद्धा तो इथे विद्यमान आहे, पाहिल्याच्या नंतर त्या पोराचं रडणं शांत झालं. धर्मराजाला आनंद, पांडवांना आनंद, उत्तरेला आनंद, कुंतीला आनंद, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आनंद. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा काही दिवसपर्यंत मग पुढं पांडवांच्याकडे राहिले. त्या पोराचं नामकरण वगैरे झालं. एक नाव विष्णुरात ठेवलं, एक नाव परीक्षित असं ठेवलं. बाहेर आल्याच्या नंतर त्यानं सर्व लोकांचं परीक्षण केलं म्हणून नाव ठेवलं परीक्षित. आणि दुसरं नाव त्याचं विष्णुरात ठेवण्याचं कारण भगवान महाविष्णूने रात म्हणजे सांभाळलेला, बरं का, विष्णूना रातहा विष्णुरातहा, भगवान महाविष्णूने त्याचं गर्भामध्ये जाऊन रक्षण केलेलं असल्यामुळे त्याचं दुसरं नाव ठेवलं तो विष्णुरात. धर्मराजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावलं. जातकर्म वगैरे सगळं झाल्याच्या नंतर हे नामकरण वगैरे 12व्या दिवसाचं नामकरण झाल्याच्या नंतर धर्मराजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून सांगितलं की या पोराचं भविष्य सांगा. उत्तम भविष्य सांगितलं. फार चांगला मुलगा आहे म्हणे, तुमच्या कुलाची कीर्ती वाढवणारा आहे, पांडवांची कीर्ती गगनाला भिडवणारा असा हा मुलगा जन्माला आलेला आहे वगैरे वगैरे सांगितलं. आणि त्याच्या पुढं त्याने सांगितलं की बाबा याला ब्राह्मणाचा शाप होईल, त्याच्या योगानं याला सर्पदंश होण्याचं मरण ठरलेलं आहे वगैरे वगैरे. जे काही राजा परीक्षितीच्या जन्मापासून अंतापर्यंतचं भविष्य होतं ते सगळ्याच्या सगळं विद्वानाने राजा धर्मराजाला सांगितलं. धर्मराजाने ते श्रवण केलं. आपला मुलगा कुलपावन आहे, आपला मुलगा पुढे जगाला कल्याण करणारा अशा पद्धतीचा श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ उपलब्ध करून देण्याकरता म्हणून निमित्त ठरणार आहे. या सगळ्या गोष्टी धर्मराजाला आनंद देणाऱ्या ठरल्या. भगवान आले, काही काळ राहिले, निघून गेले. इकडं मग हे पांडवांच्याकडे उत्तरा प्रसूत झालेली, मुलगा झालेला, सर्वांना आनंद आहे. धृतराष्ट्र, गांधारी यांचं सुद्धा संगोपन धर्मराज अगदी व्यवस्थित रीतीनं करतात. अशा अवस्थेमध्ये कौरव पांडवांचं युद्ध ठरल्यापासून जे विदुर काका तीर्थयात्रेला निघून गेले होते, त्या विदुर काकाच्या अंतःकरणामध्ये विचार आला की म्हणजे बाबा एकदा जावं आणि आपल्या मोठ्या भावाचं धृतराष्ट्राचं काही कल्याण होईल का बघावं. एवढा मोठा भगवद्गीतेचा उपदेश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जो रणभूमीवर केला तो सगळाच्या सगळा व्यासाच्या कृपेनं संजयाने याला सांगितला. काही उपयोग झाला नाही, माझ्या भावाचं कल्याण झालं नाही आणि त्याचं कल्याण झाल्याशिवाय माझ्या साधुत्वाला अर्थ नाही. विदुर काकाचा विचार झाला. मग विदुर काकाने हस्तिनापूरला जायचं ठरवलं. हस्तिनापूरला आले. सगळ्यांना आनंद, धर्मराजाला आनंद, पांडवांना सगळे आनंद, धृतराष्ट्राला आनंद, गांधारीला आनंद. विदुर आले, सर्वांनी स्वागत केलं. धर्मराजा जवळच जाऊन बसले आणि विदुराशी बोलताना धर्मराजाने त्यांना विदुरांना सगळ्या गोष्टी विचारायला सुरुवात केली. म्हणे काय काका, बरं आहे ना, प्रकृती बरी आहे ना, आपण तीर्थयात्रा करत गेला, किती दिवस झाले, प्रदीर्घ काळ गेला काका. एवढ्या सगळ्या दीर्घ कालामध्ये पदोपदी आमच्या घरामध्ये असताना आमच्या रक्षणाचा विचार करणारे तुम्ही, आमचं कधी स्मरण तुम्हाला आलं का? आलं? किती किती संकट या कौरवाच्याकडून आमच्यावर उपस्थित झाले, त्या सगळ्या संकटामध्ये आमचं रक्षण करणारे तुम्ही, पावला पावलाला क्षणाक्षणाला आमचं स्मरण ठेवणारे तुम्ही, पण इथून निघून गेल्यापासून आमचं स्मरण तुम्हाला आलं का? विदुर काका काही बोलले नाहीत. भगवंताचं स्मरण करायचं की जन्मभर या पुतण्यांचं स्मरण करायचं? करुणाबुद्धी आहे साधूच्या अंतःकरणात, नाही असं नाही, पण आसक्ती नाही. करुणाबुद्धीच्या योगानं या लोकांचं स्मरण आजपर्यंत केलं. आता यांच्याविषयी करुणा निर्माण होण्यासारखी यांची अवस्था राहिली जर नाही तर मग यांच्यात गुंतून पडायचं कारण नाही. माझ्या धृतराष्ट्राचं अजून कल्याण झालं नाही याच्यामध्ये गुंतायचं कारण आहे, धर्मराजामध्ये गुंतायचं कारण राहिलं नाही, पांडवात गुंतायचं कारण राहिलं नाही. मी पांडवात गुंतणार नाही. आमचं स्मरण होतं का काका? धर्मराजाने विचारले. विदुर काकांनी काही उत्तर दिलं नाही.
काका किती फिरला? पुष्कळ फिरलो. यात्रा केल्या का? यात्राच केल्या. दुसरीकडे फिरलो नाही करमणुकी करता. कशासाठी यात्रा केल्या काका? धर्मराजाने विचारलं, कशासाठी यात्रा? काय कारण? तुम्हाला यात्रा करायचं काय कारण? अरे तुमच्यासारखे साधू पुरुष हेच तीर्थीभूत आहे. तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शने ही तुमची योग्यता आहे. भवद्विधा भागवताः तीर्थीभूताः स्वयं विभो. तुम्ही स्वतः तीर्थीभूत आहेत. कशाला तीर्थक्षेत्राची यात्रा करत गेलात काका? बोला ना. धर्मराजाने विचारलं, पण विदुर काकांनी धर्मराजाच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळलंच जवळजवळ. कारण यानं विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या भानगडीत आपण पडलो की याच्या मोहात पुन्हा पडणार. याचा मोह जो आपण बाजूला सारलाय तो पुन्हा आपल्या गळ्यात पडणार. हा विचार विदुर काकाच्या मनात होता. शांत विदुर काका बसून आहे. ठीक आहे म्हणे. धर्मराजाच्या अंतःकरणाला विचार आला की बाबा यांना विश्रांतीची गरज असावी. बरेच थकून आलेले आहेत. जेवण वगैरे होऊ द्या, स्नान वगैरे होऊ द्या. स्नान झालं, भोजन झालं, विश्रांती झाली. आणि विश्रांती घेऊन उठल्याच्या नंतर त्यांना सगळ्यांना निवासाला धृतराष्ट्राच्या कक्षातच त्यांची योजना केली होती. धृतराष्ट्र गांधारी जिथे राहत होते विदुर काकाला तिथेच मुक्कामाला सांगितलं, तिथेच ठेवा. संजय सेवेला होताच होता. विदुर काकांनी दुपारची विश्रांती झाल्याच्या नंतर उठून बसल्यावर धृतराष्ट्राला बोलायला सुरुवात केली. म्हणे, काय दादा, काय चाललंय? चांगलं चाललंय. बरं चाललं? बरं चाललं. अरे 100 पोरं मेली चांगलं चाललं म्हणता दादा, लाज वाटते का काही? नाही, बरं आहे म्हणे. बरं आहे. कोण सांभाळतं तुम्हाला? धर्मराज सांभाळतो. चांगलं सांभाळतात? अगदी चांगलं सांभाळतो. फार चांगला मुलगा आहे धर्मराज. विदुर काकाने सांगितलं, धर्मराज चांगला हे सांगायला दादा तुमची पावती नको. दुनियेला ठाऊक आहे धर्मराज चांगला आहे. तुम्ही काय सांगता धर्मराज चांगला म्हणून? आवश्यकता नाही तिची. ठीक आहे दादा. जेवण कोण देतं तुम्हाला? पोटभर जेवण मिळतं? मिळतं ना. कोण जेवण देतो? जेवायला कोण घालतं तुम्हाला? धृतराष्ट्राने सांगितलं, भीम आहे ना, रोज आम्हाला आग्रहाने जेव घालतो. आणि काही लाज वाटते दादा तुम्हाला? अरे ज्या भीमानं तुमची 100 मुलं गदेच्या प्रहारानं मारून टाकली, चक्का चूर केला तुमच्या पोराचा, त्याच भीमानं तुम्हाला तुकडा टाकायचा आणि त्या तुकड्यावर जगून तुम्ही म्हणायचं फार छान जेवायला घालतं? अर्थ नाही दादा. धर्मराजानं भीमानं दिलेल्या तुकड्यावर जगायचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही. अरे काय त्यांची विटंबना करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, किती त्रास दिला. अग्निर्निस्तृष्टो दत्तश्च गरो दाराश्च दूषिताः ऋतं क्षेत्रम धनम येषाम तद्दत्तैः असुभिः कियत. अरे ज्यांना जाळाय करता तुम्ही अग्नी दिला, ज्यांना मारून टाकण्याकरता तुम्ही विष दिलं, ज्यांच्या भार्येची विटंबना तुम्ही भर सभेत केली, ज्यांचं सगळं क्षेत्र हरण केलं, ज्यांची सगळी संपत्ती हिरावून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला, त्यांनीच दिलेल्या तुकड्यावर जगण्याचा तुम्हाला काय अधिकार? केवढा मोह आहे, केवढा मोह. जीविताशा केवढी मोठी असते माणसाला. काही झालं तरी मी जगावं, काही झालं तरी मी जगावं. सोडून द्या दादा. विचार करा. पाठीमागे लागलेलं भय बघा. पश्येदम भयम आगतम. कोणतं भय आहे? मरणाचं भय आहे. उठा उठा, जागा पाठी भय आले मोठे. कोणतं भय होते? हे सगळे मेल्याचं भय. कोण कोण मेले म्हणा की? कोण कोण मेले? जामेला पण जामेला बाप मसना गेला. 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 देखत देखत ना तू पण तोही वेडा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू
पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. 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 पाठीमागं लागलेलं भय कोणतं? पश्येदम भय मागतम. मागं लागलेलं भय बघा दादा कोणतं? आजा मेला, पणजा मेला, बाप मसणा गेला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. हे पाठीमागे लागलेलं भय बघा ना, मरणाचं भय बघा. विचार करा, हे मरण आपल्यावर आक्रमण करण्याच्या आधी आपल्या कल्याणाचं काही साधन करता आलं तर करा दादा, नाहीतर काही अर्थ नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. चालूच आहे म्हणे. गीता ऐकली दादा पण काही उपयोग झाला? काय करू सांग विदुरा? धृतराष्ट्राने विचारल्याबरोबर विदुर काकांनी सांगितलं, चला म्हणे निघा घरातून, त्याग करा या घराचा, मोह सोडा, जीविताशा सोडा, लवकर जीवन संपवायचा विचार करा. मी सांगतो ती साधना करा, माझ्या बरोबर चला. कुठं जायचं? मी नेतो तिथं चला. कुठं जायचं सांग ना विदुरा? सांगत नाही म्हणे. निघा तुम्ही, निघायला तयार व्हा, मी तुम्हाला घेऊन जातो, साधना लावतो, कल्याण करून देतो. विदुराने एवढं सांगितल्याबरोबर धृतराष्ट्राच्या अंतःकरणाला सुद्धा वैराग्य झालं. अंध तोही अवसरे सुखिया झाला. ज्ञानोबारायांनी जे म्हणून ठेवलंय की नाही, अवसरे, कालांतरानं का होईना गीतेच्या श्रवणाचा म्हाताऱ्याच्या अंतःकरणावर परिणाम झाला. वैराग्य झालं. विदुराला त्यांनी वचन दिलं, विदुरा तुम्ही न्याल तिकडे यायला तयार आहे. विदुर काकांनी सांगितलं, कधी जायचं? आत्ताच चालायचं म्हणे. रात्रीची वेळ झाली होती, आत्ता निघायचं. सकाळ झाल्यावर निघतो म्हणायचं नाही. धर्मराज जाऊ देणार नाही. धर्मराजाला चकवून गेलं पाहिजे. धृतराष्ट्र निघाले. पातिव्रत्यापोटी गांधारी निघाली. विदुर काकांनी त्यांना बरोबर घेतलं, निघाले, घराच्या बाहेर पडले. संजयाने खूप आग्रह केला, मला घेऊन जा सेवेला. नाही म्हणे संजय, तू इथंच थांबायचं. संजयाला थांबवलं. सगळे निघाले. सकाळ झाली. धर्मराजांनी उठल्याबरोबर स्नान, संध्या, अग्निहोत्र, देवपूजा सगळं केल्यावर वडीलधाऱ्या मंडळीला नमस्कार करायचा त्यांचा नियम. धृतराष्ट्राला, गांधारीला, विदुर काकाला नमस्कार करावा म्हणून त्यांच्या कक्षात आले तर कोणी नाही. संजय तिथं बसलेला, रडत बसलेला, शोकाकुल झालेला. संजयाला विचारलं, कुठे गेले? माहिती नाही. कधी गेले? रात्रीच गेले. तू का गेला नाहीस? मला येऊ दिलं नाही. कधी येणार आहेत? सांगितलं नाही. येणार की नाही? नाहीच म्हणाले. धर्मराजाच्या अंतःकरणाला फार वाईट वाटलं. काय धृतराष्ट्राच्या अंतःकरणाला काही संशय आला का? माझी 100 पोरं मारणारा हा धर्मराज मला अन्न देतो आहे, पण कधीतरी हा माझी मान मोडील अशी शंका आली का? माझे काका आंधळे आहेत. धर्मराजाच्या सरळ अंतःकरणाला हे जाणवू शकतं, अन्याच्या अंतःकरणाला जाणवायचं नाही. धर्मराज म्हणतात, माझा का चुलता आंधळा, चुलती आंधळी, कुठं जातील? परत आणलं पाहिजे, त्यांचं संगोपन केलं पाहिजे. मी जातो म्हणे. संजयाला धर्मराज म्हणत होते, मी जातो, शोध घेतो, त्यांना परत आणतो, परत आणण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढ्यात नारद आले तुंबरू सहित. आणि नारदाने सांगितलं, कुठं निघाले धर्मराज? माझ्या काका काकूला परत आणायला जायचं नाही म्हणे. का? अरे जे कल्याण होण्याच्या दृष्टीनं गेले त्यांना परत आणण्यामध्ये त्यांना अकल्याण केल्याचा दोष, त्यांचा कल्याण केल्याचा दोष तुला लागणार आहे. जाऊ देत, कल्याण होणार आहे त्यांचं. परत येणार नाहीत, तुला भेटणार नाहीत. आजपासून 5व्या दिवशी धृतराष्ट्राचं मरण होणार आहे. गांधारी अग्निप्रवेश करणार आहे त्यांच्या बरोबर. कुठं जाणार? हरिद्वार क्षेत्राला जाणार आहेत. सप्त ऋषींचं ते स्थान आहे तिथं. सप्त स्रोताने गंगा माता तिथं वाहते आहे. तिथे जातील, पर्णकुटी निर्माण करतील. अग्निहोत्रीय धृतराष्ट्र, अग्निहोत्राचं कुंड तिथं स्थापन केलं जाईल. धर्मकृत्य सोडणार नाहीत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेचं सांगितलेलं तत्वज्ञान त्याचं चिंतन करतील. विदुराच्या उपदेशाप्रमाणे वागतील. अहंकाराचा बुद्धीमध्ये, बुद्धीचा क्षेत्रज्ञामध्ये, क्षेत्रज्ञाचा परमेश्वरामध्ये लय करतील. लयचिंतन, लयचिंतनाची प्रक्रिया साधून आत्मस्वरूप परमात्मा स्वरूपामध्ये विलीन करून धृतराष्ट्र कृतार्थ होतील.
पर्णकुटीमध्ये बसलेले असतील. 5व्या दिवशी अग्नी प्रज्वलित झालेला हळूहळू त्या पर्णकुटीला जाळायला लागेल. त्याच्यामध्ये धृतराष्ट्राचं शरीर जळेल. गांधारी हे सहगमन करेल आणि विदुर काका हे सगळं दृश्य उघड्या डोळ्यांनी बघत राहतील आणि माझा भाऊ कल्याण होऊन मरतोय याचा आनंद आणि माझा एक भाऊ मरतो याचं दुःख, अशा परस्पर विरुद्ध हर्ष शोकाच्या भावना घेऊन विदुर काका पुन्हा तीर्थयात्रेला जातील. कोणी तुला भेटणार नाही धर्मा, जाऊ नको जाऊ नको. नारदांनी समजावून सांगितलं. धर्मराज थांबून गेले. विदुर काकाच्या म्हणण्याप्रमाणे धृतराष्ट्र हरिद्वार क्षेत्रात आले. सगळी साधना आता आपण विचारात घेतल्याप्रमाणे त्यांनी केली. परमात्मा स्वरूपामध्ये हे धृतराष्ट्र गांधारी लीन झाले. विदुर काका तीर्थयात्रा करायला हर्षशोकाची भावना घेऊन निघून गेले. इकडं धर्मराज विचार करत बसले होते. एका दिवशी धर्मराजाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुरातून निघून गेले. त्यांच्याबरोबर अर्जुन गेला. तो अर्जुनही अजून परत आला नाही आणि इकडे धर्मराजाला काही अपशकुन व्हायला लागले. शकुनशास्त्र आपलं मानतं बरं का, शास्त्र मानतं, शकुनाला मानतं, काही शकुन मानतात. ते डावा अंग स्फुरण पुरुषाच्या बाबतीत चांगलं नाही. ते काही प्राणी डाव्या बाजूने जाणं चांगलं नाही, काही प्राणी उजव्या बाजूने जाणं चांगलं नाही. जे उपद्रवी प्राणी नाहीत, ऐका त्याच्यात असं आहे साधारणपणे, जे हिंसक प्राणी नाहीत त्या प्राण्यांनी डावीकडून उजवीकडे जावं आणि जे हिंसक प्राणी आहेत त्यांनी उजवीकडून डावीकडे जावं. शुभ शकून आहे. सर्प डावीकडून उजवीकडे जाऊन चालत नाही, तो हिंसक आहे, तो उजवीकडून डावीकडे गेला पाहिजे. हरिण हिंसक नाही, तो डावीकडून उजवीकडे गेला पाहिजे. मृगायांते प्रदक्षिणम, हरिण कसे जावेत? प्रदक्षिण, डावीकडून उजवीकडे फिरला पाहिजे हरिण. आणि हिंसक प्राणी एखादा आला, वाघ आला, सिंह आला, अस्वल आला, मगर आला, तर त्यांनी कसं जावं? इकडून इकडे नाही, इकडून इकडे यायला पाहिजे. ज्या प्राण्याने जशा पद्धतीनं शुभशकुन सुचवण्याच्या दृष्टीनं जायला पाहिजे त्याच्या विरुद्ध रीतीनं सगळे धर्मराजाच्या समोरून जायला लागले. धर्मराज रस्त्यावर चालले रथात बसून, तर कुत्रे त्यांच्याकडे तोंड करून हू करून रडायला लागले. धर्मराज म्हणतात, मी देवाच्या दर्शनाला जातो, देवघरात जातो, मंदिरात जातो, तर मंदिरातल्या मूर्तीच्या डोळ्यातून मला पाहिल्याबरोबर घळघळा अश्रू गळतात. अपशकुन. ते मध्ये मध्ये देवाने दूध प्यायचंच निघालं होतं बघा. लोकांना वाटलं काय चमत्कार आहे, काय अपशकुन आहे बाबा, चमत्कार कशाचा आला? नामदेवरायाच्या हाताने देवाने दूध घेतलं तर शुभ शकून आहे, आणि अनधिकार्याच्या हाताने देवाची मूर्ती जर नैवेद्य स्वीकारायला लागली तर अपशकुन मानलाय शास्त्राने. माझी भक्ती नाही आणि देव माझ्या हाताने नैवेद्य घेतो, अपशकुन आहे. माझी भक्ती आहे म्हणून देव माझ्या हाताने नैवेद्य घेत असेल, शुभ शकून आहे. धर्मराजाला काही असे अपशकुन व्हायला लागले ना. अपशकुन झाल्याच्या नंतर धर्मराजाने भीमाला बोलवलं. भीमा ये म्हणे, थोडस चर्चा करायची. भीमाला बोलवून घेतलं, जवळ बसवलं. भीमा म्हणे, अपशकुन फार व्हायला लागले, काय झालं असेल? अर्जुन बरेच दिवस झाले तिकडून आलाच नाही, श्रीकृष्णाची काही खबर नाही, काय झालं असावं, कशामुळे हे अपशकुन होत असतील? चर्चा चालू आहे, एवढ्यात अर्जुन आला. काळा ठिक्कर पडलेला, गवळ्याच्या काही पोरांनी अर्जुनाला पळवून लावलेला, शेण मारलेलं, विटंबना केलेली अर्जुनाची. अशा अवस्थेमध्ये तो अर्जुन आलेला पाहिल्याबरोबर धर्मराजाच्या जवळ आला आणि पाया पडायच्या निमित्तानं असा जमिनीवर साष्टांग नमस्कार घालण्याच्या निमित्तानं धाडकन पडला. अर्जुनाला उठवून बसवलं धर्मराजाने. भीमाने विचारलं, काय चाललंय अर्जुना? काही नाही म्हणे महाराज. एवढा दुःखी का? गदगद स्वर झाला, बोलता येईना अर्जुनाला. अर्जुनाला विचारलं, म्हणे काय झालं अर्जुना, सांग ना. सगळे बरे आहेत ना? काही बोले ना. तुझं बरं आहे ना? काही बोले ना. भगवान बरे आहेत ना? काही बोले ना. बरेच दिवस पर्यंत द्वारकेमध्ये राहिलास, पाहुण्याने जास्त दिवस राहू नये. जास्त दिवस राहिल्यानंतर त्याचा अनादर अनास्था होण्याची शक्यता आहे. कोणी अपमान केला का तुझा? नाही म्हणे. तुझ्याकडून काही चूक झाली का? काही झालं नाही म्हणे.
एखादा कोणीतरी रक्षणाच्या भावनेनं तुझ्याकडं आला, तुला रक्षण देणं शक्य होतं आणि तू त्याचं रक्षण केलं नाही, त्याचं आता वाईट वाटतंय का? नाही म्हणे महाराज. एखादी गाय, एखादा वृद्ध, एखादी एखादा रोगी यांनी तुझ्याकडे सहाय्याच्या भावनेनं बघावं, तुला त्यांना सहाय्य करता येऊ नये, असा दोष घडला का? काही घडलं नाही महाराज. कारडतोस, बोलता येईना अर्जुनाला. मग भगवंताच्या संबंधानं चौकशी करता करता धर्मराजाने विचारलं, म्हणजे काय अर्जुना, ज्या अर्थी मी विचारतो त्या कोणत्याही कारणाला तो नाही नाही असं म्हणतोस. शोकाचं कारण मी विचारतो, ते शोकाचं कारण तो नाही म्हणून सांगतोस, पण शोक व्याकुल तरी आहेस. भगवंताने आपला त्याग केला का? एवढं विचारल्याबरोबर अर्जुन धाय मोकलून रडायला लागला आणि म्हणायला लागला, वंचितोहम महाराज हरिणा बंधुरूपिणा येन मे पहृतं तेजः देव विस्मापनं महत. वंचितोहम महाराज. आपल्या सर्वांचं रक्षण करणारे आपले त्राते भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी आपली वंचना केली, आपला त्याग केला.